आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी लक्ष द्या. आता समराईज पार्ट आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. तर एक एक करून एक एक टेन्सला आपण खूप प्रॉपरली समजून घेणार आहोत. लक्ष द्या. सो स्टुडंट्स, वी हॅड स्टार्टेड आवर फर्स्ट टेन्स अँड इट वॉज प्रेझेंट टेन्स, राईट. आता बघा स्टुडंट्स, तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला 3 पार्ट मध्ये आपण सेशन्स बनवलेले आहे आणि ते 3 पार्ट आहे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता या ठिकाणी बघा स्टुडंट, सर्वात प्रथम आपण प्रेझेंट टेन्स बघणार आहोत. ओके. आता बघा प्रेझेंट टेन्सचा पहिला जो टेन्स आहे तो बघा. आता तुम्हाला फायनल या ठिकाणी आपण रिव्हिजन करत आहोत. म्हणजे तुमचं आता या ठिकाणी काही कन्फ्युजन असेल कुठल्या टेन्स मध्ये ते कम्प्लीट होऊन जाईल या ठिकाणी व्यवस्थित. ओके. आता बघा स्टुडंट, सर्वात प्रथम आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके स्टुडंट्स, आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा स्टुडंट्स, जसं जसं तुम्हाला इथं फायनल आता रिव्हिजन करतो, एखाद्या टेन्स मध्ये काही कन्फ्युजन झालं तर इमिडिएटली हँड रेज करा, म्हणजे मी तुम्हाला ते या ठिकाणी क्लिअर करून सांगतो. आता बघा स्टुडंट्स, आपण बघितलं होतं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डेली हॅबिट्स आणि रुटीन आपण बघितलं होतं त्या ठिकाणी, आणि जनरल ट्रूथ्स आपण त्या ठिकाणी काय केलेले होते, बघितलेले होते. आपण त्याचा फॉर्म्युला बघितला होता स्टुडंट्स या ठिकाणी. सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म येस ऑर येस प्लस ऑब्जेक्ट. आता येस ऑर येस काय होतं स्टुडंट्स, जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कुणाची सवय किंवा आपली सवय सांगतो, आणि जेव्हा प्रनाउन मध्ये ही शी इट आणि कुठलंही सिंग्युलर नाउन येतं तेव्हा आपण त्यावरती येस ऑर येस लावतो. हे आपण त्या ठिकाणी काय केलेलं होतं, बघितलेलं होतं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, बरोबर. जसं की आय प्ले, वी प्ले, बरोबर. यू प्ले, बट ही प्लेज, शी प्लेज, इट प्लेज आणि समीर प्लेज, बरोबर. दे प्ले, समीर आणि आमिर पण प्ले, फक्त ही शी इट आणि सिंग्युलर नाउन. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला समजा नोट्स वगैरे आता लिहून घ्यायचं असेल काही इम्पॉर्टंट तर तुम्ही लिहू शकता. सो या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो बघा, ही शी इट आणि कुठलाही सिंग्युलर नाउन असेल आणि सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला बोलायचं असेल तर तेव्हा फक्त आपण काय करतो, मेन वर्ब वरती येस ऑर येस फॉर्म लावतो. हा त्याचा रूल होता येस येसचा या ठिकाणी आपण बघितलेला. जसं की मी तुम्हाला प्लेचं एक्झाम्पल पण दिलं, कधी प्लेज आणि कधी प्ले होतं, बरोबर. असं कुठलाही वर्ब असो, वॉच वॉचेस, बरोबर. त्यानंतर गो गोज, है ना. डिपेंड करेल का सब्जेक्ट कोणता आहे, ते आपण काय केलेलं स्टुडंट्स या ठिकाणी बघितलेलं होतं. दुसरी गोष्ट, आपण डूचा वापर करतो आणि डचचा वापर करतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच. त्यामध्ये आपण डचचा वापर सेम येस येस सारखाच आहे, कारण डू वरतीच येस किंवा येस काय केलेला आहे तर अप्लाय केलेला आहे. सो जसं डू आपण वापरतो तसंच आपल्याला डच पण वापरायचं असतं. सॉरी जसं आपण येस येस वापरतो स्टुडंट्स ही शी इट आणि समीर वरती, तसंच डचचा पण रूल आहे. डच पण आपण ही शी इट आणि कुठल्याही सिंग्युलर नाउन साठीच काय करतो तर वापरतो, बरोबर. जसं की ही डज, शी डज, इट डज आणि समीर डज. पण आय डू, वी डू, यू डू, दे डू, समीर आणि आमिर डू, हे आपण हेल्पिंग वर्बच्या पार्ट मध्ये व्यवस्थित काय केलेलं होतं स्टुडंट्स, बघितलेलं होतं. सो या ठिकाणी आपण डेली हॅबिट्स किंवा रुटीन सांगताना अशा प्रकारचे सेंटेन्स वापरतो. आता काही एक्झाम्पल्स बघूया आपण. जसे की आय प्ले क्रिकेट, बरोबर. मी क्रिकेट खेळतो कारण मला ती सवय आहे. वी क्रिकेट खेळतो, आम्ही सर्व क्रिकेट खेळतो. यू प्ले क्रिकेट, यू प्ले क्रिकेट, बट ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. शी प्लेज क्रिकेट, ती क्रिकेट खेळते. इट प्लेज क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळते. आणि दे प्ले क्रिकेट, ते सर्व क्रिकेट खेळतात. ओके. आता या ठिकाणी तुम्ही जर बघणार तर जो मी मराठीत बोललो सेंटेन्स स्टुडंट्स, हे सर्व आपले डेली रुटीन किंवा डेली हॅबिटचे सेंटेन्सेस आहे, आणि त्यांना फक्त आपण सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट द्वारेच काय करतो, बनवतो. त्यामध्ये कुठलंच हेल्पिंग वर्ब येत नाही. ओके. सो या ठिकाणी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सला प्रॉपरली काय केलेलं समजून घेतलेलं आहे. दुसरा टेन्स आपण बघितलेला होता स्टुडंट्स. आपला दुसरा टेन्स होता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, बरोबर. बघा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मी शॉर्ट मध्ये नाव दिलेले आहे त्यांना. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बघितलं होतं स्टुडंट्स, लाईव्ह ऍक्शन्स विच इज हॅपनिंग राईट नाव, बरोबर. ज्या गोष्टी आता घडत आहे, जसं की आपलं लेक्चर चालू आहे, ही लाईव्ह ऍक्शन चालू आहे, तर ह्या गोष्टी आपण त्यामध्ये बघितलेल्या, बरोबर. फॉर्म्युला आपण बघितलं होतं स्टुडंट्स, सब्जेक्ट प्लस ॲमेजार प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. आपण स्टुडंट्स या ठिकाणी पुन्हा 3D इमेजिनेशन करा आणि आठवा हेल्पिंग वर्बचा 4. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण ॲमेजार, नंतर वॉज वर, नंतर विल बी असं घेतलं होतं, नंतर हॅव हॅज हॅड आणि नंतर विल हॅव, आणि त्याखाली डू डज डीड असं घेतलं होतं. शेवटचा कॉलम एम्प्टी होता. सो त्यामधला जो पहिला कॉलम आहे स्टुडंट्स ॲमेजारचा, तो आपण कंटिन्युअस मध्ये वापरतो, बरोबर. तो कंटिन्युअस मध्ये वापरतो, लक्षात ठेवा. सो फॉर्म्युला झाला आपला सब्जेक्ट प्लस ॲम इज आर
प्लस तुम्हाला माहित आहे कंटिन्युअस टेन्स असेल तर व्हर्ब वरती नेहमी आयएनजी फॉर्म अप्लाय होतो. सो आयएनजी आणि प्लस ऑब्जेक्ट, शेवटी ऑब्जेक्ट असतं, सुरुवातीला सब्जेक्ट असतं. सो या ठिकाणी स्टुडंट ज्या लाईव्ह गोष्टी असतात त्या आपण हे करतो. एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया. जसं की आय एम अटेंडिंग अ लेक्चर, बरोबर, मी लेक्चर अटेंड करत आहे. आय एम टेकिंग अ लेक्चर किंवा आय एम टीचिंग, बरोबर, मी शिकवत आहे. वी आर अटेंडिंग अ लेक्चर, बरोबर, यू आर अटेंडिंग अ लेक्चर. बट ही इज, बरोबर, ही इज अटेंडिंग अ लेक्चर, शी इज अटेंडिंग अ लेक्चर, इट इज अटेंडिंग अ लेक्चर, दे आर अटेंडिंग अ लेक्चर. सो या ठिकाणी स्टुडंट्स 3 हेल्पिंग वर्ब होते आणि तिन्ही हेल्पिंग वर्ब डिपेंड करतं की कुठला सब्जेक्ट आहे. आय असेल तर आम येईल, वी असेल तर आर येईल, यू असेल तरी आर येईल, ही शी इट असेल तर इज येईल, दे असेल तर आर येईल. सिंग्युलर नाउन जसे समीर असेल तर इज येईल आणि समीर आणि आमिर असेल तर आर येईल. हे पण आपण काय केलेलं होतं, हेल्पिंग वर्बच्या प्रॉपर चार्ट मध्ये बघितलेलं होतं. सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सला या ठिकाणी काय केलेलं, समजून घेतलेलं आहे. ओके, आता स्टुडंट्स बघा, नेक्स्ट टेन्स होता आपला परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ओके, सो परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय बघितलेलं होतं स्टुडंट्स, टास्क कम्प्लिटेड इन द प्रेझेंट, बरोबर. आता कंप्लीट झालेली जी गोष्ट होती ती आपण काय करतो तर या टेन्स मध्ये सांगतो, परफेक्ट टेन्स मध्ये सांगतो. जसं की आज आपलं टेन्सचं रिव्हिजन वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे. म्हणजे तुमचं जे आता मी स्पीकिंगचं प्रॅक्टिस घेतली ते झालेलं आहे, म्हणजे आता झालेलं आहे, म्हणून ते परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय करणार, त्याला काउंट करणार. सो परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय वापरतो, ऍज युजल वी अप्लाय सब्जेक्ट, त्यानंतर स्टुडंट्स आपल्याला माहित आहे हॅव हॅज. आता बघा स्टुडंट्स, इथं टू हॅव ची सिरीज सुरू होते, बरोबर. मग टू हॅव चे प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब वापरतो आपण हॅव आणि हॅज. त्यानंतर आपल्याला माहित आहे परफेक्ट टेन्स असेल तर व्हर्बचा नेहमी स्टुडंट्स थर्ड फॉर्म अप्लाय करतो आपण, जो या ठिकाणी आपण अप्लाय केलेला आहे व्हर्बचा थर्ड फॉर्म. आणि शेवटी नेहमी काय येतो स्टुडंट्स, तर ऑब्जेक्ट येतो, बरोबर. सो फॉर्म्युला जरा सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. आता या ठिकाणी एक्झाम्पल्स आपण कसे बघणार आहोत, जसे की मी समजा मला असं म्हणायचं आहे मी खेळलेलो आहे किंवा मी क्रिकेट खेळलेलो आहे, बरोबर. सो आय हॅव प्लेड क्रिकेट, बरोबर, आय हॅव प्लेड क्रिकेट, वी हॅव प्लेड क्रिकेट, यू हॅव प्लेड क्रिकेट. बट ही आलं तर हॅज येईल स्टुडंट्स इथं, ही हॅज प्लेड क्रिकेट, शी हॅज प्लेड क्रिकेट, इट हॅज प्लेड क्रिकेट आणि दे हॅव प्लेड क्रिकेट. आता स्टुडंट्स या ठिकाणी लक्षात ठेवा, मी कुठं हॅज वापरला कुठं हॅव वापरला हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तेच तुम्ही या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. सो आता लक्षात ठेवा, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं जेव्हा आपल्याला व्हर्बचा थर्ड फॉर्म नसेल फर्स्ट फॉर्म वापरला तरी चालेल स्पीकिंग मध्ये, बरोबर. ग्रामॅटिकली रॉंग आहे पण स्पीकिंग मध्ये नो प्रॉब्लेम, तुम्ही वापरू शकता जर थर्ड फॉर्म माहीतच नसेल तर. बट हेल्पिंग व्हर्ब चुकता कामा नये. हेल्पिंग व्हर्ब जर चुकलं तर पूर्ण सेंटेन्स चुकून जाईल. हॅव हॅज वापरायच्या ऐवजी ॲमे जर वापरलं तर तुम्हाला माहिती आहे ते लगेच कंटिन्युअस होऊन जाईल, परफेक्ट होणार नाही. परफेक्ट वापरायचं होतं, कंटिन्युअस चे हेल्पिंग व्हर्ब वापरले तर सेंटेन्स चुकून जाईल. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं, परफेक्ट प्रेझेंटला बी समजून घेतलेलं, ज्यामध्ये टास्क आत्ताच कंप्लीट झालेली आहे ते बघतो आपण. त्यानंतर परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये स्टुडंट्स आपण काय बघतो, तर एखादी क्रिया ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे आणि थोडीफार काय आहे ती बाकी आहे, बरोबर. थोडीफार ती काय आहे तर बाकी आहे. असे टेन्सेस आपण कशामध्ये घेतो, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आपण त्याला घेतो, बरोबर. जसे की आपण म्हणू शकतो आपल्या क्लास बद्दल, बरोबर. आता आपले फक्त एक क्लास सेशन बाकी आहे जे उद्या होईल, म्हणजे याचा अर्थ आपला क्लास काय होत आलेला आहे स्टुडंट्स, पूर्ण होत आलेला आहे. आता स्टुडंट्स बघा, पूर्ण होत आलेला, हा आलेला शब्द मी तुम्हाला सांगितलं होता, हा प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा हा शब्द येईल आलेला आलेले आलेले, तेव्हा समजून घ्यायचा आपल्याला हा टेन्स एकतर परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस आहे, परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर असेल. आता डिपेंड करतं त्याचं सेन्स कोणतं येत आहे. सो आपण टेन्स किंवा आपलं इंग्लिश स्पीकिंगचं सेशन पूर्ण करत आलेलो आहोत. ओके, सो वी हॅव बीन असं म्हणावं लागेल आपल्याला, आहे ना, वी हॅव बीन ओके अटेंडिंग लेक्चर्स ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग सेशन, बरोबर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी वापरलेलं. नंतर आपण फॉर्म्युला कुठला वापरला स्टुडंट्स, सर्वात प्रथम ऍज युजल सब्जेक्ट, त्यानंतर हॅव आणि हॅज वापरतो आपण, बरोबर. त्यानंतर त्यावरती आपण बीन अप्लाय करतो, बरोबर. त्यानंतर कंटिन्युअस टेन्स पण येतो त्याच्यामध्ये, म्हणून व्हर्ब आयएनजी आणि शेवटी आपण ऑब्जेक्ट काय करतो, फिल करतो. सो बघा, सब्जेक्ट परफेक्ट टेन्स असतो म्हणून हॅव हॅज, वर्ब परफेक्ट होता म्हणून तिथं पण आपण हॅव हॅज वापरला होता. त्यानंतर व्हर्ब आयएनजी का, कारण कंटिन्युअस टेन्स आहे आणि आपल्याला माहिती आहे कंटिन्युअस आला तर व्हर्ब वरती आयएनजी. दोन टेन्स मर्ज झाले म्हणून बीन वापरला आणि शेवटी ऑब्जेक्ट वापरला. ही ट्रिकी आहे फॉर्म्युला लर्न ठेवण्याची. सो फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस बीन प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट.
सेंटेन्स बनल आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, बरोबर, मी क्रिकेट खेळत आलेलो आहे, बरोबर. आय हॅव बीन अटेंडिंग अ लेक्चर, मी लेक्चर अटेंड करत आलेलो आहे. वी हॅव बीन अटेंडिंग अ लेक्चर, बरोबर. यू हॅव बीन अटेंडिंग अ लेक्चर, बट he has been attending a lecture, she has been attending a lecture, it has been attending a lecture, they have been attending a lecture, Samir has been attending a lecture, but Samir and Amir have been attending a लेक्चर. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट्स या सेन्सला समजून घेतलेलं आहे. ओके, सो प्रेझेंट टेन्स चारही पण टेन्सेसचं समराईज पार्ट आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलेला आहे. सो तुमच्या जर प्रॉपर लक्षात आला असेल तर हँड रेज करून मला कळवा. Okay. Put up your hands for 10 seconds, students. While I will call you to raise hand. So, चला ठीक आहे स्टुडंट्स. नाव पुट डाऊन युअर हँड्स. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी फोकस करा. आता आपण पास्ट टेन्स बघूया, बरोबर. आता पास्ट टेन्स या ठिकाणी आपण बघितलेला होता. त्यामध्ये सर्वात प्रथम बघा स्टुडंट्स या ठिकाणी आहे की फिनिश्ड ऍक्शन इन पास्ट ऑर पास्ट हॅबिट्स, बरोबर. आपण बघितलं होतं की एखादी क्रिया कंप्लीट होऊन आता या ठिकाणी काय झालेलं आहे तर काही वेळ झालेला आहे, म्हणजे बराच वेळ झालेला आहे, बरोबर. किंवा पास्ट मध्ये आपल्याला काही सवयी होत्या, जसं आपण सिंपल प्रेझेंट मध्ये बघितलं ना, ज्या आत्ता सवयी आहेत, तसं पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट मध्ये काय असेल तर आपल्याला पास्ट मध्ये त्या सवयी होत्या, याचा अर्थ त्या सवयी आता आपल्याला नाहीये. स्टुडंट्स आता बघा एक त्याच्यामध्ये एक मायनर डिफरन्स दोघांमध्ये काय आहे तर इथं आपण सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट वापरतो, बरोबर स्टुडंट्स, आणि इथं काय वापरतो आपण सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट वापरतो. दोघांमधला फक्त हा डिफरन्स आहे. म्हणजे जर तुम्ही म्हटले आय प्ले क्रिकेट तर ते होईल का मी क्रिकेट खेळतो किंवा मी क्रिकेट खेळते, कारण तुम्ही प्ले वापरलं. पण तुम्ही म्हटले आय प्लेड क्रिकेट तर त्याचं होईल मी क्रिकेट खेळलो किंवा मी क्रिकेट खेळायचो. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं लालीले असा सेन्स येतो सिंपल पास्ट मध्ये किंवा चाची चेचा सेन्स येतो. एवढंच फक्त एक ट्रिक दिली होती तुम्हाला सिंपल पास्टची, लालीले चाची चेचा. बाकी कुठल्याच टेन्स मध्ये मी असं तुम्हाला सांगितलं नाही, त्याचा डायरेक्ट नावावरून आपण पाठ केलेलं. सो या ठिकाणी मी सांगितलं का मी क्रिकेट खेळलो, बरोबर. बघा मी क्रिकेट खेळलो है ना. त्याच्यानंतर बघा स्टुडंट्स ना होतो लागलेला आहे ना आहे लागलेला आहे. जर आहे लागला असता स्टुडंट्स तर तो परफेक्ट प्रेझेंट झाला असता. मी क्रिकेट खेळलेलो आहे म्हणजे परफेक्ट झालेली क्रिया म्हणजे प्रेझेंट झालेलं आहे. पण मी काय म्हटलं मी क्रिकेट खेळलो म्हणजे क्रिकेट खेळून झालेला आहे, पण एक्झॅक्ट टाइम कळत नाही कधी खेळलो, म्हणून याचा अर्थ तो सिंपल टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स असतो. असा सिंपल पास्ट टेन्स जर लालीलेचा सेन्स असेल तर V2 वापरायचा, म्हणजेच तुम्हाला सांगावं लागेल का मी क्रिकेट खेळलो म्हणजे आय प्लेड क्रिकेट, बरोबर. आणि त्यानंतर त्याचा दुसरा एक अर्थ होतो की मी क्रिकेट खेळायचो, मला अगोदर ती सवय होती आता नाही. आय प्लेड क्रिकेट, बरोबर, मी क्रिकेट खेळायचो है ना, मी क्रिकेट खेळायचो किंवा मी क्रिकेट खेळलो. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आता त्यानंतर बघा स्टुडंट्स कंटिन्युअस टेन्स आपण बघितला आणि त्या कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण काय बघितलं की ऍक्शन वॉज गोइंग ऑन, बरोबर. ऍक्शन वॉज गोइंग ऑन, जसं की कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये आपण काय बघतो ऍक्शन इज गोइंग ऑन, बरोबर. ऍक्शन चालू आहे, लाईव्ह आहे. बट यामध्ये काय बघितलं आपण ऍक्शन वॉज गोइंग ऑन, बरोबर. आणि त्यानंतर आपण काय केलेलं त्यामध्ये ऍक्शन ज्या चालू होत्या म्हणजे एका विशिष्ट वेळेला पास्ट टेन्स मध्ये ती क्रिया चालू होती, बरोबर. त्याबद्दल आपल्याला जर बोलायचं असेल तर आपण काय करू शकतो तर हा टेन्स वापरूया. सो या टेन्सचा फॉर्म्युला काय आहे स्टुडंट्स, ॲज युजुअल सब्जेक्ट सुरुवातीला आपण या ठिकाणी वापरूया, सब्जेक्टला घेतलं, त्यानंतर वॉज वर, बरोबर. त्यानंतर आपण काय वापरला वॉज वर. आता बघा स्टुडंट्स 3D इमॅजिनेशन करून लक्षात आणा की एम इज आर, बरोबर, आणि वॉज वर. आपण बघा तिथं पण एम इज आर आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलं आणि इथं पण वॉज वर आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलं. एकाला आपण प्रेझेंट मध्ये वापरलं कारण ते प्रेझेंट मध्ये होते एम इज आर, आणि एकाला आपण पास्ट मध्ये वापरलं. सो अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता आणि हेल्पिंग वर्ब कशा प्रकारे कुठे येत आहे ते लक्षात ठेवू शकता. सो सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. मायनर डिफरन्स काय आहे स्टुडंट्स, फक्त एमिजारच्या जागी वॉज वर झालेलं आहे. ओके, एमिजारच्या जागी काय झालेलं आहे स्टुडंट्स तर वॉज वर झालेला आहे. बाकीचा पूर्ण फॉर्म्युला ऍज इट इज आहे, तुम्ही लक्ष द्या. जर तुमचं चुकून एमिजारच्या जागी वॉज वर झालं तर सेंटेन्स पास्ट टेन्स बनेल, आणि चुकून वॉज वरच्या जागी एम इज आर आलं तर सेंटेन्स प्रेझेंट टेन्स बनेल.
सो आता या ठिकाणी फॉर्म्युलाला समजून घेतल्याच्या नंतर स्टुडंट्स आता आपण काय करूया, सेंटेन्स बघूया. सो सेंटेन्स मध्ये आय वॉज येतं नेहमी, बरोबर. आय वॉज प्लेइंग क्रिकेट, कारण वर्ब आयएनजी आहे. सो आय वॉज प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो, बरोबर. मराठीमध्ये सेन्स बघा कसा आहे, मी क्रिकेट खेळत होतो, बरोबर. त्यानंतर बघा वी वर प्लेइंग क्रिकेट, वीच्या नंतर वर अप्लाय होतो. वी वर प्लेइंग क्रिकेट म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो. यू वर प्लेइंग क्रिकेट, तू क्रिकेट खेळत होतास. ही वॉज प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत होता. त्यानंतर स्टुडंट्स शी वॉज प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत होती. इट वॉज प्लेइंग क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळत होती. लक्ष द्या स्टुडंट्स, इट हा कुठलाही मनुष्यासाठी आपण वापरत नाही, पण इथं मी तरी मनुष्य करणारा क्रिया का वापरतो, कारण इथं आपण कन्सिडर करतोय इट एखादा रोबोट वगैरे खेळतो आहे, हे कन्सिडर करतो, हे लक्षात ठेवा. कारण इट हा मनुष्य साठी आपण वापरत नाही. सो ते क्लिअर केलं मी पुन्हा एकदा, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो त्यानंतर बघा दे वर प्लेइंग क्रिकेट म्हणजे ते सर्व क्रिकेट खेळत होते. समीर वॉज आणि समीर अँड आमिर वर प्लेइंग क्रिकेट. सो अशा प्रकारे आपण कुठं वॉज आणि कुठं वर हे सब्जेक्ट वरती डिपेंड करतं. आणि एखादी क्रिया चालू होती म्हणजे पास्ट टेन्स मध्ये ती क्रिया चालू होती, त्याच्याबद्दल जर आता आपल्याला बोलायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर अशा प्रकारे बोलू शकतो. जसे की तुम्ही स्टाफ रूम मध्ये आले काही स्टुडंट्स आणि बोलले का मी काही वेळापूर्वी माझं लेक्चर चालू होतं, बरोबर. सो आय वॉज टेकिंग अ लेक्चर, बरोबर. आय वॉज टेकिंग अ लेक्चर, मी लेक्चर घेत होते किंवा मी लेक्चर घेत होतो, बरोबर. आय वॉज एडिटिंग अ व्हिडिओ, मी व्हिडिओ एडिट करत होतो, बरोबर. आय वॉज टेकिंग अ लेक्चर, मी लेक्चर घेत होतो, बरोबर. आय वॉज वॉचिंग अ टीव्ही, मी टीव्ही बघत होतो किंवा होते. सो अशा प्रकारे स्टुडंट्स है ना, डिपेंड करतं की कुठला सेंटेन्स कुठला सब्जेक्ट तुम्ही वापरताय त्यावर वॉज वर डिपेंड होतं. एखादी क्रिया चालू होती त्यासाठी आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरतो. नेक्स्ट टेन्स आहे स्टुडंट्स परफेक्ट पास्ट टेन्स. आता परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये काय, तर ऑब्विसली एखादी क्रिया काय झालेली असेल तर कंप्लीट झालेली असेल, बट कधी तर पास्ट मध्ये कंप्लीट झालेली असेल. आता बघा स्टुडंट्स मायनर डिफरन्स सांगतो. जो परफेक्ट प्रेझेंट टेन्स होता त्यामध्ये तुम्ही बघा इथं जर आपण बघितलं परफेक्ट प्रेझेंट मध्ये, तर या ठिकाणी बघा हॅव आणि हॅज आहे, आणि इथं फक्त एक छोटा डिफरन्स आहे, इथं हॅड आलेला आहे, बाकी फॉर्म्युला सेम आहे. बघा सब्जेक्ट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट आहे, इथं पण सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट आहे, फक्त वरती हॅव हॅज होतं, इथं हॅड अप्लाय केलं. याचा सरळ अर्थ स्टुडंट्स असं झाला, जर हेल्पिंग वर्ब चुकलं तर सेंटेन्स चुकलं, हे समजतं आपल्याला. सो आपण बघितलं हॅव हॅज हे प्रेझेंट मध्ये होतं हेल्पिंग वर्ब मध्ये, हॅड पास्ट मध्ये होतं आणि विल हॅव फ्युचर मध्ये होतं. सो आपण इथं हॅड वापरला. सेंटेन्स आपण या ठिकाणी बनवूया की आय हॅव प्लेड क्रिकेट. सॉरी स्टुडंट्स, इथं आपण परफेक्ट पास्ट बघत आहोत, फक्त हॅड वापरायचं आहे. हॅडला कुठलंच दुसरं हेल्पिंग वर्ब नाहीये ऑप्शनला, म्हणून प्रत्येक सब्जेक्टला हॅडच अप्लाय होईल. जसे की आय हॅड प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलेलो होतो, एखादी क्रिया पास्ट मध्येच पूर्ण झालेली होती, असं आपल्याला जेव्हा सांगायचं आहे तेव्हा आपण काय करतो, परफेक्ट पास्ट वापरतो. सो आय हॅड प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलेलो होतो. वी हॅड प्लेड क्रिकेट, आम्ही सर्व क्रिकेट खेळलेलो होतो. यू हॅड प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळलेला होता. ही हॅड प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळलेला होता. शी हॅड प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळलेली होती. इट हॅड प्लेड क्रिकेट, दे हॅड प्लेड क्रिकेट. समीर हॅड प्लेड क्रिकेट, समीर अँड आमिर हॅड प्लेड क्रिकेट. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट्स, टास्क कंप्लीट केलेलं पास्ट मध्ये, त्याला या फॉर्म मध्ये बोललो. सिम्पली आता तुमच्या एक लक्षात आहे स्टुडंट्स, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट कुठल्याही सेंटेन्स मध्ये असतं. आता तुम्हाला चेंज काय करायचं आहे, मी जर म्हटलो परफेक्ट टेन्स तर तुम्हाला फक्त काय लावायचं आहे त्यामध्ये, हॅव हॅज हॅड आणि विल हॅव, आणि वर्बचा थर्ड फॉर्म करायचा आहे, एवढं सिंपल आहे. सो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट हा झाला पास्ट टेन्सचा. आणि याच्यावरूनच तुम्ही बाकीचे दोन लक्षात आणू शकता का सेम असतं, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट, फक्त त्यामध्ये हॅव हॅज हॅड आणि विल हॅव लावावं लागतं. सेम कंटिन्युअसचं होतं, ॲमेझार वाजवर आणि विल बी त्याच्या जागेवर काय करायचं आपल्याला, हे करायचं, ते पुढल्या सेंटेन्स मध्ये बघूया. आता नेक्स्ट टेन्स आहे स्टुडंट्स बघा पास्ट टेन्सचा फायनल टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, बरोबर. ऑलमोस्ट कम्प्लिटेड समथिंग वॉज रिमेन. लक्षात द्या स्टुडंट्स, इथं इज होता, इथं काय आहे, वॉज आहे, म्हणजे एखादी क्रिया पूर्ण होत आलेली आहे इज, आणि एखादी क्रिया पूर्ण होत आलेली होती वॉज, म्हणून आपण या ठिकाणी शॉर्ट डेफिनेशन मध्ये वॉज वापरलेला. सो एखादी क्रिया पूर्णत्वास आलेली होती असं सांगायचं असेल आपल्याला तर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. सिंपल फॉर्म्युला आहे स्टुडंट्स, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट.
या फॉर्म्युल्याला जर आपण त्यासोबत कंपॅरिझन केली स्टुडंट्स, सो सेम आहे, फक्त आणि फक्त चेंज आहे तो हेल्पिंग वर्बचा. वरती हॅव आणि हॅज आहे, खाली हॅड आहे, यापेक्षा दुसरा त्यामध्ये कुठलाच बदल नाही. सो बघा स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. आणि आपल्याला एक गोष्ट अजून कळली की कुठलाही सेंटेन्स जे असेल त्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग व्हर्ब वरूनच आपण काय करू शकतो, त्या सेंटेन्सचा टाईप ओळखू शकतो. अदरवाईज दुसऱ्या कुठल्याच गोष्टीवरून आपल्याला टाईप समजणार नाही. हे आता आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेलं असेलच. सो या ठिकाणी एखादी क्रिया पूर्ण होत आलेली होती असा सेन्स घेऊन जर आपल्याला इंग्लिश मध्ये बोलायचं असेल तर हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. सो कशा प्रकारे बोलावं लागेल आपल्याला, आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आलेलो होतो. वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत आलेलो होतो. यू हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, तू क्रिकेट खेळत आलेला होता. ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत आलेला होता. शी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत आलेली होती. इट हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळत आलेली होती. They had been playing cricket. Samir had been playing cricket. Samir and Amir had been playing cricket. सो अशा प्रकारे काय केलेलं स्टुडंट्स, आपण या ठिकाणी हा सेन्स या ठिकाणी वापरलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्टुडंट्स पास्ट टेन्सला पण प्रॉपरली या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, सो आता स्टुडंट्स आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि मग फ्युचर टेन्सला व्यवस्थित समजून घेऊया. Okay, students. Now, are you ready to attend the session? Please raise your hand. ओके, चलो ठीक आहे. सो स्टुडंट्स बघा आता नेक्स्ट अँड लास्ट फ्युचर टेन्स. ओके, आता बघा स्टुडंट्स, त्यामध्ये सर्वात पहिला टेन्स सिंपल फ्युचर टेन्स. ओके, सो सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण काय बघितलेलं स्टुडंट्स, की आपण काय करतो, प्लॅन करतो एखादी गोष्ट काही वेळेनंतर करण्यासाठी, बरोबर. लॅटर टाइम म्हणजे लॅटरचा अर्थ काय होतो स्टुडंट्स, एखाद्या वेळेच्या नंतर म्हणजे भविष्यामध्ये, बरोबर. ॲज सिंपल ॲज टू अंडरस्टँड इन फ्युचर, बरोबर. भविष्यामध्ये आपण ती गोष्ट करणार आहोत असं आपण फक्त एक ठरवलेलं आहे. सो अशा एक सिंपल गोष्टी आपण काय सांगतो, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सांगतो, बरोबर. म्हणजे एखादी क्रिया घडेल किंवा एखादी क्रिया होईल हे दाखवण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स त्या ठिकाणी काय करतो तर वापरतो. प्लॅन फॉर लॅटर टाइम. आता सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय आहे स्टुडंट्स, तर सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी इथं हेल्पिंग वर्बची एंट्री झालेली आहे तिसऱ्या सिंपल मध्ये. 2 सिंपल मध्ये नव्हती, पहिल्यात V1 होता, इथं V2 होता, इथं V1च आहे, पण इथं विल अप्लाय झालेला आहे. जर इथं पण V1 ठेवला असतं स्टुडंट्स तर या 2 टेन्स मध्ये आपल्याला चेंज समजला नसता. सो चेंज दाखवण्यासाठी काय केलेलं स्टुडंट्स या ठिकाणी, तर विलचा त्या ठिकाणी काय केलेला अप्लाय केलेला. आणि आपल्याला माहित आहे विल हा एकमेव हा हेल्पिंग वर्ब आहे, त्याला पण कुठलं ऑप्शन नाहीये, म्हणून कुठलाही सब्जेक्ट असेल तर विलच वापरायचा असतो. सो या ठिकाणी बघा, आपण एखादी क्रिया किंवा एखादी घटना किंवा एखादी गोष्ट करू, भविष्यामध्ये करू असं सांगायचं असेल तर सिंपल फ्युचर टेन्स आपण काय करतो त्या ठिकाणी वापरतो. प्लॅन फॉर लॅटर
टाइम साठी, बरोबर. आता सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आहे बघा, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आपण त्या ठिकाणी वापरतो. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आपण प्लॅन केलेला आहे, सो त्या पद्धतीने आपण बोलू बघा. तर असं बोलायचं आहे मला की आय विल प्ले क्रिकेट, म्हणजे काय, मी क्रिकेट खेळेल, बरोबर. मी क्रिकेट खेळेल अनिश्चित आहे, फक्त बोललेलो आहे, आणि ती क्रिया करेल असं मी बोललेलो आहे. असं बोलण्यासाठी मी सिंपल फ्युचर टेन्सच्या फॉर्म मध्ये बोललो, त्याचा फॉर्म्युला इथं होता सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. त्यानंतर बघा स्टुडंट्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, बरोबर. कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे काय, एखादी क्रिया चालू असेल, बरोबर. एखादी क्रिया फ्युचर मध्ये चालू असेल हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, तर कसा सेंटेन्स वापरतो ते बघूया. बघा, ऍक्शन विल बी हॅपनिंग म्हणजे एखादी क्रिया चालू असेल, भविष्यामध्ये ती क्रिया चालू असेल. कंटिन्यू म्हणजे काय, चालू असेल. तर त्यासाठी आपण फॉर्म्युला कसा वापरणार स्टुडंट्स, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. ऑब्विसली आपल्याला माहित आहे व्हर्ब आयएनजी होतो कुठलाही टेन्स असेल तर. आता इथं काय अप्लाय झालं स्टुडंट्स, बघा, विल वरती बी अप्लाय झाला. सो विल बी केव्हा घेणार स्टुडंट, जेव्हा आपल्याला कंटिन्युअस मध्ये बोलायचं असेल तेव्हा आपण विल बी, म्हणजे काय, एखादी क्रिया चालू असेल, भविष्यामध्ये एखादी क्रिया चालू असेल. सो या ठिकाणी बघा, आता आपण कशा पद्धतीनं हे करणार आहोत त्याला नीट लक्ष द्या. आय विल बी प्लेइंग क्रिकेट म्हणजे काय, मी क्रिकेट खेळत असेल, बरोबर. वी विल बी प्लेइंग क्रिकेट, आम्ही सर्व क्रिकेट खेळत असू. यू विल बी प्लेइंग क्रिकेट, तू किंवा तुम्ही क्रिकेट खेळत असाल. ही विल बी प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत असेल. शी विल बी प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत असेल. इट विल बी प्लेइंग क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळत असेल. दे विल बी प्लेइंग क्रिकेट, ते सर्व क्रिकेट खेळत असतील. त्यानंतर समीर विल बी प्लेइंग क्रिकेट आणि समीर आणि आमिर विल बी प्लेइंग क्रिकेट. सो अशा प्रकारे आपण बघितलं, विलला कुठलंच ऑप्शन नाहीये, कुठलाही सब्जेक्ट असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो, हे भर वापरतो. सो एखादी क्रिया घडत असेल भविष्यामध्ये, त्यासाठी आपण काय करतो, तर विल बी त्या ठिकाणी वापरतो. आता बघा स्टुडंट्स, आपला नेक्स्ट टेन्स आहे, आणि जो नेक्स्ट टेन्स आहे तो आहे परफेक्ट फ्युचर टेन्स. ऑब्विसली परफेक्ट फ्युचर आहे तर आपल्याला माहित आहे त्यामध्ये काय होतं स्टुडंट्स, ऍक्शन्स काय झालेले असतात, तर कंप्लीट झालेले असतात. सो भविष्यामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल त्यासाठी आपण काय वापरतो, परफेक्ट फ्युचर वापरतो. सो फॉर्म्युला काय आहे त्यासाठी स्टुडंट्स, सब्जेक्ट प्लस विल हॅव, बरोबर. बघा स्टुडंट्स, या ठिकाणी काय अप्लाय झालेला, विलच्या नंतर हॅव अप्लाय झाला. विल हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ऑब्विसली थर्ड फॉर्म सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे कंपल्सरी आहे, फक्त हेल्पिंग वर्ब चेंज होत आहे. सो इथं चेंज झालेला हेल्पिंग वर्ब आहे विल हॅव, आणि पूर्ण सेंटेन्स बघा स्टुडंट्स कशा प्रकारे झालेला आहे. सॉरी, फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो सेंटेन्स मध्ये या ठिकाणी स्टुडंट्स, आता बघा सेंटेन्स बनवूया आपण. आय विल हॅव प्लेड क्रिकेट, एखादी क्रिया भविष्यात पूर्ण झालेली असेल, एखादी क्रिया भविष्यात पूर्ण झालेली असेल त्यासाठी आपण हा टेन्स वापरतो. तर मी क्रिकेट खेळलेलो असेल, आय विल हॅव प्लेड क्रिकेट. वी विल हॅव प्लेड क्रिकेट, आम्ही सर्व क्रिकेट खेळलेले असू. यू विल हॅव प्लेड क्रिकेट, तू किंवा तुम्ही क्रिकेट खेळलेले असाल. ही विल हॅव प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळलेला असेल. शी विल हॅव प्लेड क्रिकेट. इट विल हॅव प्लेड क्रिकेट. दे विल हॅव प्लेड क्रिकेट. समीर विल हॅव प्लेड क्रिकेट. समीर आणि आमिर विल हॅव प्लेड क्रिकेट. म्हणजे एखादी क्रिया भविष्यामध्ये पूर्ण झालेली असेल, ओके, हे सांगण्यासाठी आपण काय करतो, तर हा टेन्स वापरतो किंवा हे स्ट्रक्चर वापरतो. आता नेक्स्ट आहे स्टुडंट्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, बरोबर. परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये आपण काय करतो, तर एखादी क्रिया ऑलमोस्ट कम्प्लिटेड असेल, थोडीफार बाकी असेल, फ्युचरचा सेन्स घेऊन बोलायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरतो. सो फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. आणि फॉर सेंटेन्स कसं होईल स्टुडंट्स आपलं, आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट म्हणजे काय, मी क्रिकेट खेळत आलेला असेल, बरोबर. मी क्रिकेट खेळत आलेलो असेल, ओके. वी विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत आलेलो असू. यू विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, तू किंवा तुम्ही क्रिकेट खेळत आलेले असाल. ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत आलेला असेल. शी विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत आलेली असेल. इट विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. दे विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. समीर विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. समीर अँड आमिर विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. सो अशा प्रकारे स्टुडंट्स या ठिकाणी आपण पूर्ण टेन्सेस या ठिकाणी काय केलेले आहेत, तर बघितलेले आहेत. ओके. आता बघा स्टुडंट्स, अजून एकदा शॉर्ट ट्रिक्स किंवा सिंपल ट्रिक्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, लक्ष द्या. आता बघा स्टुडंट्स, तिन्ही पण टेन्स जे आहेत ना सिंपलचे, ते सिंपलचे टेन्सेसला सोडून, हे बघा सिंपलचे टेन्सेसला सोडून, ओके, हे सिंपल
जे टेन्सेस आहे ते. बाकीचे जे सेंटेन्सेस आहे ना स्टुडंट्स आणि बाकीचे जे फॉर्म्युलेज आहेत ना, आता त्यांच्याकडे आपण काय करणार आहोत, लक्ष देणार आहोत. आता बघा 2 नंबरचा कंटिन्युअस प्रेझेंट बघा, कंटिन्युअस पास्ट बघा आणि कंटिन्युअस फ्युचर बघा. स्टुडंट्स तुम्हाला काय चेंज वाटतोय बघा. सब्जेक्ट इथं पण आहे, सब्जेक्ट इथं पण आहे आणि सब्जेक्ट इथं पण आहे. वर्ब आयएनजी इथं पण आहे, वर्ब आयएनजी इथं पण आहे, वर्ब आयएनजी इथं पण आहे. ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे. मग चेंज काय आहे स्टुडंट्स, तर बघा एम आर, वॉज वर आणि विल बी. सो ॲज सिम्पल ॲज टू अंडरस्टँड स्टुडंट्स, की कुठलाही कंटिन्युअस टेन्स असेल तर त्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट हे कंपल्सरी असेल. चेंज होईल फक्त हेल्पिंग वर्ब. ॲमेझार जर सॉरी प्रेझेंट असेल तर ॲमेझार, पास्ट असेल तर वॉज वर आणि फ्युचर असेल तर विल बी आपण काय करणार आहोत तर वापरणार आहोत. ही सिंपल ट्रिक मी तुम्हाला दिली लक्षात ठेवण्यासाठी. बरोबर, बघा तिघांचा पण पूर्ण सेंटेन्स फॉर्म्युला स्ट्रक्चर सेम आहे, फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब काय झालेले, चेंज झालेले. आणि तुम्ही ॲमेझारच्या जागी वॉज वर किंवा विल बी किंवा काही पण वापरलं तर सेंटेन्स त्या प्रकारे काय होणार आहे तर चेंज होणार आहे. हे आपण या ठिकाणी काय केलेलं समजून घेतलेलं आहे कंटिन्युअस मध्ये. आता बघा स्टुडंट्स परफेक्ट वरती लक्ष द्या. बघा परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर मध्ये. बरोबर, बघा स्टुडंट्स सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे. वर्बचा थर्ड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म आहे. ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे. चेंज काय स्टुडंट्स, बघा हॅव हॅज आहे, हॅड आहे, विल हॅव आहे. बरोबर, फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब चेंज झालेला आहे, बाकी सेम स्ट्रक्चर आहे. सो परफेक्ट असेल तर सब्जेक्ट, वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब त्यामध्ये टाकणार. हॅव हॅज प्रेझेंट साठी, हॅड पास्ट साठी, विल हॅव फ्युचर साठी आपण काय करणार त्या ठिकाणी यूज करणार. बरोबर, आता हे झाले परफेक्टचे. आता नेक्स्ट आणि लास्ट बघूया आपण परफेक्ट प्रेझेंट सॉरी परफेक्ट कंटिन्युअस. मग परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर बघूया. आता इथं बघा सुरुवातीला सब्जेक्ट, इथं पण सब्जेक्ट, इथं पण सब्जेक्ट, इथं पण बीन, इथं पण बीन आणि या ठिकाणी पण बीन आहे. वर्ब आयएनजी, वर्ब आयएनजी, वर्ब आयएनजी. बरोबर, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि या ठिकाणी लास्टला पण काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. बरोबर, मग चेंज काय झालं स्टुडंट्स, बघा हॅव किंवा हॅज बीन, हॅड बीन, विल हॅव बीन. आता इथं लक्षात ठेवा स्टुडंट्स, इथं काय होतं दोन टेन्स मर्ज होतात, परफेक्ट आणि परफेक्ट आणि कंटिन्युअस. मग परफेक्ट टेन्स मर्ज होतो स्टुडंट्स या ठिकाणी, परफेक्ट टेन्स मर्ज होतो म्हणून आपण इथं परफेक्टचे हेल्पिंग वर्ब वापरतो. बरोबर, परफेक्टचे काय करतो हेल्पिंग वर्ब वापरतो. आणि कंटिन्युअस पण टेन्स येतो म्हणून इथं वर्ब आयएनजी वापरतो. बरोबर, इथं काय करतो आपण वर्ब आयएनजी वापरतो. म्हणजे हे फॉर्म्युले कसे तयार झाले स्टुडंट्स हे मी तुम्हाला काय केलेले या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सो स्टुडंट्स thus we have completed all the tenses and the structure of the formulas and we have understood the concept of all tenses. ओके, या ठिकाणी आपण तिला समजून घेतलेलं आहे आणि आपण ते ऑल टेन्सेस या ठिकाणी फिनिश केलेले आहे. सो आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स दॅट इफ यू हॅव्हिंग द क्वेश्चन जस्ट प्लीज रेज युअर हँड, I will solve it.